सहारा एंटरप्राइजेस, तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी उदय धातुंडे आणि उपमहापौरपदी अनिल डाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अखेर त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. इचलकरंजी महानगरपालिकेची नुकतीच पार पडलेली सार्वत्रिक निवडणूक शहराच्या राजकारणात महत्त्वाची ठरली. या निवडणुकीत महायुतीला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकूण 47 उमेदवार विजयी करत मतदारांनी महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. त्यामुळं महापालिकेतील सत्ता स्थापना सुकर झाली. महायुतीनं बहुमताच्या जोरावर कारभार हाती घेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध पार पडली. यात महापौरपदी उदय धातुंडे यांची तर उपमहापौरपदी अनिल डाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरम्यान नूतन महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळे यांच्यावर विविध राजकीय, सामाजिक, व्यापारी आणि शैक्षणिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. समर्थकांनी फटाके फोडून आणि पुष्पगुच्छ देऊन आनंद व्यक्त केला. शहरातील विविध संघटनांनीही अभिनंदनाचे संदेश देत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान महानगरपालिकेचे नूतन आणि प्रथम महापौर म्हणून उदय धातुंडे तर प्रथम उपमहापौर अनिल डाळे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यानंतर महापौर धातुंडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. तसंच पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांना प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आणि पारदर्शक आणि गेल्या 4 वर्षात प्रलंबित असलेले नागरिकांचे प्रश्न सोडवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. याचबरोबर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आणि भरघोस निधी आणणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. तर नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांसोबत समन्वय साधून काम करू आणि महायुतीच्या बहुमतामुळे शहरात विकास कामांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त करत आमच्या कार्यकाळात राज्यातील नंबर 1च्या स्थानी इचलकरंजी महानगरपालिका नेणार असून त्या पद्धतीनं वाटचाल करणार असल्याचं उपमहापौर अनिल डाळे यांनी सांगितलं. यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेशराव हळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह सर्व नूतन नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. काय सांगाल पदभार स्वीकारला ही अतिशय चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण लवकरात लवकर पदभार स्वीकारला हे माझ्यासाठी चांगला आहे. आमचे नेते राहुलजी आवाडे, प्रकाशांना आवाडे, हळवणकर साहेब या सगळ्यांच्या उपस्थित आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थित पदभार स्वीकारलेला आहे. आणि माझं काम मी आतापासून अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. इचलकरंजी पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न समोर आहे, काय सांगतो? पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, त्यानंतर वाहतुकीचा प्रश्न आहे आणि धूळ. सध्या म्हणजे धूळ आहे. धुळीचं कारण असं आहे की कार्यसम्राट राहुलजी आवाडे यांनी किती तर कोट्यावधीची ड्रेनेजची पाईपलाईन आणलेली आहे. ते आपल्याला घालायचे काम चालू आहे. हे थोड्या दिवसासाठी, थोड्या महिन्याच्या कार्यकाळासाठी थोडी धूळ सहन करावी लागेल. कारण 25 ते 30 वर्षापूर्वी आपल्याला पाईपलाईन बदललेल्या आहेत, ड्रेनेजच्या पाईप घातलेल्या आहेत. गावची लोकसंख्या वाढल्यामुळं आता ते चॉकअप व्हायला लागलं. याचा हे लक्षात घेतल्यानंतर कार्यसम्राट राहुल आवाडेंनी मोठा निधी आमच्या इथं आणला आणि त्या सगळ्या ज्या पाईपलाईन्स आहेत ते गल्लीमध्ये आम्हाला घालायचे. छोट्या छोट्या गल्ली असल्यामुळं चॉकअप होते आणि ते चॉकअप काढल्यानंतर त्या पाईपलाईन सगळ्या घातल्यानंतर आम्ही अतिशय चांगले रस्ते देऊ. कार्यसम्राट राहुलजी आवाडे याने म्हणजे तसा निधीसुद्धा आणून ठेवलेला रस्त्याचा सुद्धा. पण रस्ता आता लगेच आम्ही करू शकत नाही कारण आम्हाला आतल्या अगोदर पाईपलाईन आम्हाला बदलावी लागेल आणि पाईपलाईन बदलल्यानंतर रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने होतील. वाहतुकीचा जो प्रश्न आहे, सध्या आता इचलकरंजीमध्ये वाहतुकीचा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना आम्हाला करायला लागतील त्या आम्ही करणार आहे. त्याच्यानंतर मी सुद्धा आता सर्व माझ्या सगळ्या बैठकी आहेत त्या बैठकी लावून ज्या ज्या काय गोष्टी असतील, ज्या जी काय प्रॉब्लेम असतील ते सगळे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. ते मी निश्चितपणे करणार आहे.
आहे हे फक्त गोंदिया समाजाचं नाही आहे, जे त्याच्यावर लागून जे समाज सगळे असतील त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य उभा झालं आहे. जर ह्या समाजाला जर न्याय मिळत असेल तर आमच्याही समाजाला न्याय निश्चितच मिळणार आहे. कारण फक्त आपण काम करायचं आहे, चांगलं काम करून दाखवायचं आहे आणि BJP पक्ष हे न्याय देणार आहे हे सगळ्या समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. त्यामुळे सगळे कार्यकर्ते सुद्धा जोमानं लागलेले आणि आमच्यासाठी ही चांगली बाब आहे की फडणवीस साहेबांनी आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी ही गोंदिया समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्याचा इफेक्ट असा झालेला आहे की जर ह्या समाजाला जर न्याय मिळत असेल तर आमच्या सगळ्या पूर्ण समाजाला न्याय मिळणार आहे. त्यामुळे आमची ताकद आता सध्या वाढलेली आहे, BJPची ताकद वाढलेली आहे की ह्या समाजाला मिळतं तर आम्हाला सुद्धा मिळणार. तुमचा 6 वर्ष कार्यकाळ आहे तुमच्याकडं, काय योजना असेल तुमच्या स्मार्ट सिटी करायसाठी? स्मार्ट सिटी करण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते करणार आहे. माननीय डॉक्टर राहुल आवाडे हे अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला निधी आणणारे ते आहे. त्यांचा आणलेल्या निधीवर आत्तापर्यंत इचलकरंजीचं म्हणजे 4 वर्ष सत्तेत नसल्यामुळं जो त्यांचा निधी येतोय, कारण हाल झाले असते जनतेचे, पण त्यांनी जो निधी आणला आहे ह्याच्यावर सगळं चालू आहे आणि तो जो निधी आलेला आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम मी करणार आहे. त्याच्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा खूप निधी आणणार आहे आणि गावाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहे.